दरम्यान इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांमधील सूर आता एकमेकांशी जुळू लागलेत। सपा आणि आप पाठोपाठ आता तृणमूल काँग्रेस सुद्धा इंडिया आघाडीतून निवडणूक लढण्यासाठी अनुकूल झाली आहे। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक असणार आहे। और गठबंधन होगा। सीट शेयरिंग में कोई बात नहीं है, जो बातचीत होनी थी वो बातचीत हो चुकी है पूरी, और गठबंधन होगा। सीट शेयरिंग में कोई बात नहीं है, जो बातचीत होनी थी वो बातचीत हो चुकी है पूरी। इंडिया आघाडीची विस्कटलेली घडी पुन्हा बसत चालल्याचं हे लक्षण। इंडिया आघाडी सुरुवातीला 28 पक्षांचा समावेश होता, पण इंडिया आघाडीत छोट्या पक्षांची जमवाजमव करणारे नितीश कुमार यांनी एनडीएत उडी मारली। त्या पाठोपाठ ममता बॅनर्जींनी एकला चलो रेची भूमिका घेतली। आपनंही स्वबळाचा नारा दिला होता। त्यामुळे इंडिया आघाडीत काँग्रेस विरोधातच वारं वाहू लागले की काय अशी स्थिती होती। पण आता इंडिया आघाडीतले सगळे पक्ष एक विचारानं एकत्र येत असल्याची स्थिती आहे। देशातील सर्वात जास्त लोकसभेच्या जागा असलेल्या यूपी मध्ये सपा सोबत काँग्रेसनं आघाडी जाहीर केली आहे। और गठबंधन होगा और बहुत जल्दी आपके मुरादाबाद को क्या मिलेगा? मुरादाबाद किधर जा रहा, किधर थोड़ा बताइए ना। हम मुरादाबाद में सब जहां मुरादाबाद है वहीं मुरादाबाद रहेगा। सीट शेयरिंग को लेकर सर कांग्रेस सीट शेयरिंग में कोई बात नहीं है, जो बातचीत होनी थी वो बातचीत हो चुकी है पूरी। दिल्लीतूनही इंडिया आघाडीसाठी शुभ संकेत मिळत आहेत। आपनं काँग्रेस सोबत आघाडी करत असल्याचं जाहीर केलं। दिल्लीतलं जागा वाटप जाहीर करतानाच पंजाब हरियाणातही त्यांनी जागा वाटप स्थानिक नेते करणार असल्याचं सांगितलंय। पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी ही सकारात्मक असल्याचं बोललं जातंय। ममतांसोबत काँग्रेसनं वाटाघाटी सुरू केल्यात। काँग्रेसनं आता इंडिया एक दिलानं लढण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलंय। देशामध्ये इंडिया आघाडीचं आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं एकदम मस्त व्यवस्थित चालू आहे। ते कालही मस्त होतं, आजही मस्त आहे आणि उद्याही मस्तच राहणार आहे। आणि 2024 मध्ये इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे। ही लढाई देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान वाचवण्याची आहे आणि ही लढाई इंडिया आघाडी जिंकल्याशिवाय राहणार नाही। इंडिया आघाडीची शक्ल पडल्यावर भाजपचा आत्मविश्वास वाढला होता, पण आता इंडिया आघाडीतले घटक पक्ष एकत्र येत आहेत। भाजपसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी ते उभे राहू लागले। पुढची लोकसभा निवडणूक अगदीच एकतर्फी होणार नाही असं वाटू लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।